सकाळी ती कोपरीची घटना झाली. म्हणजे मनाला वेदनादायी असं दुःख त्या ठिकाणी आपला सर्वांना त्या ठिकाणी झालं. आमचा जो जवळचा मित्र नातेसंबंधामध्ये कर्जतला कधी आलाय तर इथं येऊन आपण कधी चहा पिण्याशिवाय घेणार नाही. मी फोन करणार, दादा कुठे, एवढे जीवाभावाचे संबंध माणूस. आणि कुणाच्या बाबतीतही अशी घटना झाली तर एक मन गेलं होतं. म्हणून आम्ही स्वतःनीच असं ठरवलं होतं की आपण याच्यावरती कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया ठिकाणी द्यायची नाही, सोशल मीडियावर काही त्या ठिकाणी व्यक्त व्हायचं नाही. आणि DYSP साहेबांनी आम्हाला सर्वांनी विनंती त्या ठिकाणी द्यायची स्टार्ट केली. त्यानुसार आम्ही कधीच कुठल्या सोशल मीडिया नाही, पण जाणून बुजून ही शिवसेना दावणीला बांधली. त्या शिवसेनेचं तुम्ही काम करत होता. हा शिवसेना पक्ष मातोश्रीच्या आदेशाने त्या ठिकाणी चालतो. युती कोणाची करायची, आघाडी कोणाची करायची, हा अधिकार आम्हाला स्थानिकांना त्या ठिकाणी कधीच नसतो. हे तुम्ही आज तुम्ही आमदार आहेत, तेव्हा तुम्ही उपजिल्हा प्रमुख होता, तुम्ही शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आमच्यात होता, त्या तुम्हाला ते चांगल्या प्रकारे माहिती आहे. हे जिल्हा प्रमुख असतील, संपर्क प्रमुख असतील, वर जे शिवसेना नेते असतील ते जे सांगतात त्यानुसार आम्ही ही आघाडी करत असतो, काही करत असतो. पण शिवसेना दावणीला बांधली का शिवसेनेचा उठाव करून तुम्ही गद्दारी करून निघून गेले 3.5 वर्षापूर्वी, जेव्हा शिवसेनेचा सर्वात पक्षाचा कठीण काळ होता, तेव्हा इथे असणारे सर्व शिवसैनिक पदाधिकारी आहेत. इतिहास बाळासाहेबांच्या विचारांनी जे उद्धव साहेबांच्या पाठी, आदित्य साहेबांच्या पाठी ठामपणे आम्ही त्या ठिकाणी ताकदीने उभे आहोत. आणि कुठल्याही गोष्टीचं राजकारण कुठे करावं हे आम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे. आज आप्पाच्या बाबतीत ते झालंय ते मनाला नाही एवढं त्रासदायक आहे, एवढ्या वेदना त्यामध्ये आहेत. माणुसकीला अक्षरशः काळीपाप असणारी घटना आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये परत किती राजकारण करावं हे कायम स्वरूपी या तालुक्याला माहिती आहे की ज्यांना राजकारणच त्यांना समजतं. फक्त कुठल्या गावात काय झालं का तिथला आपला विरोधक कसा संपला पाहिजे, आपल्या विरोधकाला कायमस्वरूपी कसा मोकळा करायचं, त्यासाठी कायमस्वरूपी 10-15 वर्ष तेच ते काम करतात. आणि त्यातूनच मग मी उदाहरण तुम्हाला दिला होता. बाबू दादा बोलला, पंढरे बाबा त्या ठिकाणी बोलले, भीमसेन दादा या ठिकाणी आहेत, तिकडे प्रसाद सावंत त्या ठिकाणी आहे. ही बरीचशी लोक ही पण शिवसैनिकच होती, पण या शिवसैनिकांवरती खऱ्या प्रकारे अत्याचार करायचं काम याच महेंद्र थोरात त्या ठिकाणी केलं. आणि म्हणून आम्हाला राजकारण त्या ठिकाणी करायचं नाही, कारण आज विषयाचं गांभीर्य फार मोठं आहे. म्हणून आम्ही ठरवलं होतं मनापासूनच की आपण सगळेच जण त्यांच्या कुटुंबात सहभागी असल्यामुळे आहेत. आणि म्हणून आपण पण त्यांनी रोज उठायचं आणि फक्त राजकारण भांडवल करायचं. आज या ठिकाणी आपले जे SP म्हणून दाबल्यात, आचार्य मॅडम म्हणून एकदम चांगल्या त्या ठिकाणी अधिकारी म्हणून त्यांचं नाव आहे महाराष्ट्रामध्ये. आज ते पोलीस इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी करतायत. उद्या जर त्या ठिकाणी सुधाकर घारे असतील, बगल दर्ग असले, अजून काही जर दोषी असतील तर कायद्याप्रमाणे त्यांना जी शिक्षा होणारच आहे. पण आपण फक्त ते आपले विरोधक आहेत, ज्यांनी कर्जतला आपल्याला त्या ठिकाणी हरवलंय, येणारा जिल्हा पंचायत समितीला आपला निभाव लागणार नाही हे त्यांना स्पष्टपणे त्याप्रमाणे त्यांना जाणीव आहे. आणि त्या एकाच भूमिकेतून ते आज या गोष्टी करतायत. पण आज कर्जत खालापूरची जनता या 1 वर्षापूर्वी जेव्हा इलेक्शन झालं त्या शिवसेना उद्धवभाई ठाकरे शिवसैनिकाच्या पाठी आज पण आमची 50,000 माणसं, त्या पक्षावर प्रेम करणारी माणसं आज पण ते आमच्या बरोबर आहे. आणि ज्यांनी शिवसेनेवरती आरोप करतायत त्यांना हेच सांगतो की आम्ही आमच्या विचारावरती आहोत. आम्ही आमचा पक्ष काय आहे ते आमच्या आदेशाने आम्ही चालवत असतो. तुमच्यासारखं आमची बाळासाहेबांची जी शिकवण आहे त्यांनीच आज आपण आम्ही चालतोय. तुमच्यासारखं फक्त राजकारण, प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं, आपला विरोधक त्या ठिकाणी संपला पाहिजे, विरोधक कुठे तो अटकला गेला पाहिजे, त्यासाठी आधी तुम्ही गोष्ट करता. ही गोष्ट करतात खालापूर सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी आज माहिती आहे. आणि येणाऱ्या 15 दिवस असेल, महिना असेल, येणाऱ्या काळामध्ये सत्य काय आहे हे जनतेसमोर एक ना एक दिवस येणारच आहे. आणि ज्या दिवशी जनतेसमोर जे सत्य येईल त्याच दिवशी तुमचा चेहरा काय आहे हा सर्वसामान्य कर्जत खालापूरच्या जनतेला त्या ठिकाणी दिसेल. आम्ही जाणार तर आहोतच, तर त्याच्याबरोबर आज तुमच्या समोरच सांगितलंय. पण ह्या गोष्टी पत्रकार परिषद घेऊन आम्ही तिथे जाणारच का नाही, जाणारच आहेत.
कारण आमचा जवळचा मित्र म्हणजे कधी कर्जतला आला तर पक्षापलीकडे जाऊन आप्पाचे आजच संबंध नाही. आप्पा याच्या आधी जेव्हा याच्या आधी भारतीय जनतापासून तो नगरसेवक तेव्हापासून तो तिथे यायचा होता. आता आप्पा शिवसेना शिंदे गटात त्या ठिकाणी नगरसेवक आहे. पण प्रत्येक वेळी एक जीवाभावाचं नातं आहे, एक नाते संबंध आहे. त्या सगळ्याच गोष्टीतून आमच्या जवळ होता. त्याच्या दुःखात ते धावा सगळ्या प्रकारचे जाणारच आहे. पण ते सोशल मीडियाला सांगणं आणि आम्ही सांगून जाणार का नाही, आम्ही त्यांच्या दुःखात सगळं आमचा पक्ष परिवार त्या ठिकाणी त्यांच्या सगळ्या दुःखात सहभागी आहे. आणि त्याच्यावर मी टाकायचं हे शिवसैनिक आहेत का? आजची घटना घडली त्यामुळे आम्हाला कधीच मनापासून असं वाटत होतं ह्या गोष्टीत राजकारण झालं नाही पाहिजे. पण काही लोकांनी आपल्या तालुक्याचा इतिहासच आहे म्हणजे त्याचा संदर्भ करायचा झाला तर 2009 पासूनच ती सुरुवात आहे की प्रत्येक वेळी कुठल्या गावाची घटना झाली, मग ती मालवाडीसारख्या ठिकाणी घटना झाली, ती सायलासारख्या ठिकाणी घटना झाली, मालवाडीसारख्या ठिकाणी घटना घडली. त्यामध्ये पण आमचेच एक शिवसैनिक जे आज स्वतःला शिवसैनिक म्हणून स्वतःला हे करतात, जे आत्ता जिथं लोकप्रतिनिधी महेंद्र थोरवे म्हणून आहेत, जे स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणून समजतात, तेव्हा पण ते आमच्या एका शिवसैनिक म्हणून होते. मग त्यावेळी तेच बिपसन बडेकर सभापती महिला बालकल्याणामध्ये त्यांची मिसेस त्या ठिकाणी होती. त्यांचं नाहक नाव त्याच्यामध्ये टाकण्यात आलं. आज 3 वर्ष काही न करता त्या माणसांनी जेलमध्ये जाऊन आज निर्दोष म्हणून त्यांची त्या ठिकाणी आज मुक्तता झाली. पण 3 वर्ष त्या माणसाने काही न करता त्या सहभाग घेतला आणि याचा करता करविता हाच माणूस सायलेसारख्या प्रकरणामध्ये बाबू घरांवरती 302चा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाअंतीतून समजलं की बाबू घरांचं त्याच्यामध्ये काही नाही. पण ते पण शिवसैनिकच त्या ठिकाणी होते. 2006 साली पंढरीबुवा राऊत सभापती त्या ठिकाणी होते, ते पण त्या ठिकाणी शिवसैनिक होते. त्यांच्यावरती पण अशाच प्रकारे खोटा गुन्हा दाखल केला. त्याच्यानंतर परत 1-2 महिन्यावरती त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. मग तेव्हाही शिवसैनिक नव्हते का? आणि वेळोवेळी या तालुक्यामध्ये जेव्हा या चुकीच्या घटना होतात आणि त्या घटनांमध्ये फक्त त्याचं राजकारण करायचं म्हणजे खरंच ज्याच्या घरात दुःख आहे त्याच्याबद्दल आपली भावना काय असली पाहिजे ती बाजूला ठेवून आपल्या त्यातून काय राजकारण करता येईल काय, आपला विरोधक कसा त्या ठिकाणी कायमचा संपेल, ही वृत्ती ज्या लोकांची आहे ती वृत्ती खऱ्या अर्थाने ठेचायची आज खऱ्या अर्थाने वेळ आलेली आहे. अजून तरी पोलिसांशी आम्ही काही संपर्क साधला नाही, पण तुमच्या माध्यमातूनच पोलिसांना सांगितले. जसं तुम्ही आम्हाला सांगता की तुम्ही कुठेतरी संयम बाळगा, जे खरंच दोषी आहेत त्यांना त्या ठिकाणी आणि आमची पण तीच भूमिका आहे. पण तुम्ही जर आम्हाला एक न्याय देत असाल आणि त्यांना जर एक न्याय देत असाल तर येणाऱ्या दिवसामध्ये या पोलीस प्रशासनावर सर्वात मोठा कर्जत तालुक्यातला ना भूतो ना भविष्य असा मोर्चा घेऊन जायची ताकद पण आमच्याकडे आहे. आणि याच्या पुढे आमच्या सगळ्या तालुका प्रमुखांनी सांगितलं कुठल्याही शिवसैनिकावर या कुठल्याही पक्षाचा अधिकारी असेल खोटा आरोप जर हे करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याच्याबरोबर त्याच ताकदीने याच्या पुढे उभं राहणार आहोत.